अरे खूप दिवसांनी आलात आपण. मला वाटतं तुम्ही अंतर्गत सराठीला गेला. बोला. राऊत साहेब, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जो अध्यादेश काढला आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर किंवा त्यांच्यासोबत असलेल्या अभ्यासकांनीही तो मान्य केला, त्यानंतर आता अनेक पडसाद आणि अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. हाती काही ठोस आलं नाही किंवा या अध्यादेशात खऱ्या अर्थानं जरांगेंची फसवणूकच झाली, अशा प्रतिक्रिया मराठा समाजातल्या नेत्यांकडूनच व्यक्त होत आहेत. बघा, असं आहे की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. आमच्यासारख्या म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, मराठी संदर्भात काम करणाऱ्या, आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही, ही आमची भूमिका होती. आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही. ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले. त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे. या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही. किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही. म्हणजे जे वाशीला गुलाल उधळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा, वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले. आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे. याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही. मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल, होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. पण या अध्यादेशामुळे ओबीसी नेतेही आक्रमक झालेले आहेत. काल लक्ष्मण हाकेंनी GR फाडला. मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांचे आणि सहकारी अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले. त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा या GR छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती. ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं. भुजबळ जे मंत्रिमंडळात आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे. नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी. आपल्याला माहीत असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ. प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ. आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं. आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं आहे. आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर
प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील. संघर्ष वाढेल जर असं झालं तर, कारण आधीच मला वाटत नाही संघर्ष वाढेल. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं. तुम्ही वाशीला गुलाल उधळणारे इथे कुठेच दिसले नाही. खरं आहे ते, खरं असायला पाहिजे होते, असायला पाहिजे होते. पण महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहीत नाही. महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही. ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करून याच्यामध्ये आपापसात ती सुद्धा जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून ही 3 चाकाची, ती सुद्धा 3 चाकाची रिक्षाच आहे. पण दोन्ही मुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठा चेहरे होते. हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये. कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्यात त्यांचंच नाव येत आहे. आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणे हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता. नाही, पण राऊत साहेब तुम्ही जे म्हणता आहात आणि तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होतात की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून फूस होती. मी फूस म्हणणार नाही. बघा, फूस चुकीचा आहे. पाठिंबा होता जरांगे पाटील हे त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी. मी असं कधीच म्हणालो नाही. जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे. पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या. नाही, पण आता मराठा समाजातले नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करतात की मनोज जरांगेंची फसवणूक झाली आहे, या GR मध्ये तसं काही विशेष नाही, जे पूर्वी होतं तेच आहे. तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्हाला अशाच राजकारणाचा भाग वाटतात? आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे. त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे. तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीचं नेतृत्व, कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहेत आणि ते भुजबळ सदस्य आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता. प्रत्येक जातीसाठी उपसमिती हे या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे, हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही. आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत. आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली. त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं, अमुक करणं हे महाराष्ट्र परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं. पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. पण भुजबळांच्या नाराजी तुम्हाला काय? नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान. ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखाद्या समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग देशातलं मंत्रिमंडळ असेल, जसं CD देशमुखांनी राजीनामा दिला, त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर. तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना. तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला मी ओबीसीचा नेता मंडळात बसलोय,
आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ते अन्याय झाला असं आपण म्हणताय, कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय, म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही, मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. मग अशा वेळेला अशामान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी. राऊत साहेब, आणखी एक विषय होता, तुम्ही त्या विषयावरती शिवसेना सोडली होती. प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही, मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असताना, तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला आहात, मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय, मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा. राऊत साहेब, आणखी एक विषय होता, सरकारने आपण जर पाहिलं की सरकारने आधी 19 महामंडळ केली होती, पण त्याचा लाभ काही लोकांना कोणालाही मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मोठ्या घोषणा करतायत, महामंडळ स्थापन करतायत. एक परशुराम विकास महामंडळ सोडलं तर कोणाला फार लाभ मिळेल असं मला वाटत नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की गणेशोत्सव असेल किंवा नागरी समस्या असतील किंवा काही आणखी हेतून ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुरू आहेत, वार्तातही आहेत. गणपतीसाठी फडणवीस राज ठाकरेंच्या घरी आले होते आणि काल राज ठाकरेंनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. त्या ठिकाणी उद्या दुसरे कोणी मुख्यमंत्री आले तरी ते त्या गणपतीसाठी जातील. ते गणेश भक्त आहेत एवढंच मला माहिती आहे. त्यांच्याकडे पण लोक गेले गणपतीसाठी, उद्धव ठाकरे गेले, आम्ही सगळे गेलो त्यांचे सहकारी. आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो गणपती हा जो असतो, हा वर्षा जे सरकारी निवासस्थान आहे त्यातला तो परंपरागत गणपती असतो. तो गणपती एका व्यक्तीचा नसतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिलं असेल नेत्यांना इतर सर्वच पक्षाच्या, तर जायला काहीच हरकत नाही. त्यात एवढं असं प्रश्नचिन्ह घेऊन प्रश्न विचारण्यासारखं काय. तो क्या हो गया, बोलिए क्या आपका कुछ है. मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे वापस घूम गए, लेकिन ओबीसी नेता जो है अभी नाराज नजर आ रहे हैं. देखिए, महाराष्ट्र की सरकार है, देवेंद्र फडणवीस जी है राज्य के मुख्यमंत्री है. अब मराठा समाज का जो आंदोलन मुंबई में चल रहा था और उनकी जो मांगे थी, लगभग सभी मांगे पूरी की है. इसलिए बहुत खुश होकर उनके नेता जरांगे पाटिल और हजारों उनके समर्थक अपने अपने गांव वापस चले गए हैं. सभी जो उसमें से जो एक्सपर्ट, उनका कहना है ओबीसी के आरक्षण को कोई धक्का नहीं लगेगा. ये कहने के बाद भी अगर कोई नाराज है कैबिनेट में, वो भी देवेंद्र जी के, खास करके छगन भुजबल जी, वो कैबिनेट में बहिष्कार कर रहे हैं, तो बहिष्कार करने से अच्छा है आप कैबिनेट का इस्तीफा दीजिए और अपने समाज में जाकर अपने समाज को बताइए कि मराठा समाज को आरक्षण देने के बाद हमारे समाज पर अन्याय हुआ है. लेकिन ऐसा नहीं हुआ है. ये सरकार की तरफ से बार बार कहा गया है. ये क्या हुआ है और क्या नहीं हुआ है, ये देखने के लिए और 1-2 महीना जाना पड़ेगा. त्यांना एक पत्र दिलं आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की जे एकूण या अलीकडच्या काळात मध्यंतरी जे आंदोलन झालंय मराठा समाजाचं, त्याची एकूण तीव्रता आणि सगळ्या लक्षात येतात काही वाहतूक कोंडी किंवा दक्षिण मुंबई ठप्प होणं असे जे काही प्रकार झाले ते पाहता विधान भवन, मंत्रालय यासहित जी उच्चस्तरीय कार्यालय आहे तिथं आंदोलनं, निदर्शनास प्रतिबंध घालण्याची मागणी देवरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र. हे जे मिलिंद देवरा आहेत, हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाचा, त्यांचा जो गट आहे, पक्ष आहे, त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता. माझी भूमिका एवढीच आहे, म्हणजे माननीय उद्धव
साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, मुंबईचं कुठलंही टोक असेल, कोपरा असेल, जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तुमचे नेते बाळासाहेब ठाकरे जप करतात, तो खोटा असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली. आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय. आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन. मी वारंवार केलेलं आहे. तुम्ही कोण? जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो, डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना, हा अमित शहाचा पक्ष आहे. मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, हा धनिकांचा पक्ष आहे. आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये. दक्षिण मुंबईत, ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ, आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे, कार्मायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होतं. मलबारीला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती. पुढल्या वेळेला जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडर रोड सुद्धा आपला आहे, मलबार हिलचा वस्त्या आमच्या आहेत, ही अख्खी मुंबई आमची आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा 7-12 काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? आणखी एक विषय होता, देशातला खूप महत्त्वाचा विषय आहे. जीएसटी रिफॉर्म संदर्भात जी घोषणा केली होती त्याची आता अंमलबजावणी होते. घटस्थापनेपासून ही अंमलबजावणी आहे ना, बरोबर आहे. आता हळूहळू आता मोदींना कळायला लागलं आहे की लहान व्यापारी, मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला कसा त्रास होतो, जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो. आता बघू किती फायदा होतोय सामान्य माणसाला. क्या है सर, जो है मिलिंद देवरा जी कह रहे हैं कि मुंबई में जिस प्रकार से मराठा आरक्षण आंदोलन हुआ उसके बाद में जो है आंदोलन के लिए परवानगी नहीं मिली थी, ऐसे कहते. मिलिंद देवरा जी कौन है? ये महाराष्ट्र की सरकार है, महाराष्ट्र है. मिलिंद देवरा ने अपने नेता को पूछा क्या ये लेटर लिखने से पहले? मिलिंद देवरा जी जिस पार्टी से इस बार सांसद बने हैं वो डुप्लीकेट शिवसेना है और शिवसेना के उनके बैनर पर हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी का फोटो रहता है. और बालासाहेब ठाकरे ने ये मुंबई में मराठी मानुस को उनके न्याय हक के लिए लड़ने के लिए खड़ा किया है. ये मुंबई मानुस की राजधानी है और देवरा जी कौन कहेंगे कि आप यहाँ मत आइए? क्या ये उनके पार्टी की अधिकृत भूमिका है? हम महाराष्ट्र के गांव-गांव से यहाँ कोई भी आ सकता है मराठी मानुस, और चाहे आज़ाद मैदान हो, चाहे मंत्रालय परिसर हो, चाहे पेडर रोड हो, चाहे कार्माइकल रोड हो, चाहे नेपीएनसी रोड हो, चाहे मलबारी हो, जहाँ चाहे वो जा सकता है. सिर्फ आंदोलन नहीं, हम बैठ सकते हैं वहाँ जाकर.
आप कौन होते हो हमें सवाल करने वाले, मत आइए। देवराज जी, आपके पार्टी के जो नेता है मिस्टर एकनाथ शिंदे को पूछिए क्या ये उनकी अधिकृत भूमिका है। इसलिए तो मैं कहता हूँ ये पार्टी जो शिवसेना नाम से दी है एकनाथ शिंदे को, इस पार्टी के मुखिया अमित शाह है। और ये भाषा जो देवराज जी बोल रहे हैं मराठी माणूस को रोकने की, ये भाषा अमित शाह और नरेंद्र मोदी जी की है। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।